मंगल, ए मंगल, सामानाची यादी आणि पिशवी आण बरं लवकर. लवकर. काय ग, तुला का घाई झाली एवढी? अगं मी आपण चाललोय आज बाजारात. तुला जायची काय गरज आहे? गप घरात बस. नाही, मला जायचे. मला बाजारातनं सामान आणायचे. ए, मला सांग, मी आणतो सामान. नाही, मला माहितीये विसरणार तुम्ही. अहो पप्पा मला बाजार बी बघायचा आहे. पप्पा आमच्या शाळेत एक नाही असं निबंध येणार आहे 1 दिवस बाजाराचा, म्हणून मला यायचे बाजारात. आणि माहितीये तुम्हाला मी अभ्यास तर अजिबात बुडवत नाही. टोन्या, माहितीये लय अभ्यास करून दिवा लावलास ते. कुठं जायची गरज नाही. जावा हो तुम्ही. मला जायचे, मला जायचे. त्याच्या तोंडात कुणी पोत्याला बितारा आणून कोंबार म्हणजे ग बसल हो. बाबू या गाबड्याला येतात सोडून तिकडेच कुठं तरी, आणि ओरडून ओरडून माझ्या कानाचं पार पडद फाटल्यात. आणि येऊ जा त्याला लिहून तिथं डबऱ्यात घाल. अगं आय, त्याला बाजारला नेलं ना, बाजार करून देणार नाही तो. मला दिसल ते मागत असतो. पॅन्टच दे, गॉगलच दे, हेच दे, तेच दे. नाही नाही म्हणायचं आणि पाहिलीवर हाणायचं. टोन्या, तू इथंच थांब, मी तुला खायला आणतो. नाही, मला टोन्या, तुझं भोकाड बंद कर सांगती. बाजाराचा दिवस म्हणलं की घरात कालवा व्हायलाच पाहिजे का? तुझं भोकाड बंद होईस तर वंद्या काय तिला आणि पैशावरून गोंधळ घालतीला. ए, माझ्या लेकीचं नाव घ्यायचं नाही हा. माझी वंदी लय गुणाची आहे. आणि का ग, तिच्या नावच्या घुगऱ्या खाल्ल्याशिवाय तुम्हाला काय करमत नाही का? लय गुणाची. इथं आल्या आल्या तमाशा केला बिगर पोट भरताय का त्यांचं? हा, एक बाजार बिना भांडणाचा जाऊ दिलाय का त्यांनी? मंगल, राहू दे जरा. तिचा इसे नको काढू. ती आली का तू ग बस. आज पतूर तेच करत आलीये. दुसरं काय केलंय मी? तुम्ही मूग गिळून ग बसा आणि मला बी बसवा आणि बाकीच्यांना मिरं वाटू द्या डोक्यावर. मी जातो बाजारला. मला बी यायचे. थांबा. टिंपल उलट ना आण ग. डिंपल, छान बनवलाय चहा. तू बनवलायस की मंगलताईने? का म्या बनवला असेल तर तुम्ही पिणार नाही का चहा? काय झालंय सकाळ सकाळ चिडायला? चिडू नको तर काय करू? मी एवढं मनापासून जीव तोडून काम करते, एवढी कामात रिस्क घेते, पण तुम्हाला त्याची कदरच नाही ना. अजून किती गोष्टी लपवणार आहे तुम्ही माझ्यापासनं? पण तुम्ही किती बी काय बी लपवलं ना तर ते माझ्यापासून जास्त दिवस लपून राहत नाही, हे ध्यानात ठेवा. अगं असं काहीच नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी सगळंच्या सगळं तुला सांगतोच की. वय का? आप हमेशा ऐसे ही बोलते हो आणि थोड्याच दिवसात काहीतरी भानगड कळती. मला ना तुमच्यावर विश्वासच राहिला नाही बघा. डिंपल, अरे वा, या बसा. कशी आहेत आमची मायरा? मी छान. हे घे, डॉक्टर अंकल कडून तुला गिफ्ट. थँक्यू. तू तर तुझ्या मम्मा सारखी स्ट्रॉंग निघालीस. एवढं लागलं तरी अजिबात रडत नाहीयेस. तुझा आवाज इकडून आला म्हणून मी इकडेच आलाय मायराला सोडायला. वय का? मायरा, चल तुला टोण्याकडे खेळायला घेऊन जाते. पण आज अजिबात मस्ती करायची नाही बर का. चल. सावकाश. बाय मायरा. बाय. तुम्ही उभे का? बसा ना. सॉरी डॉक्टर, काल मी तुमची फीस द्यायला विसरली. किती फीस आहे तुमची? अहो काही काय, मी तुमच्याकडून फीस घेईन का? नाही डॉक्टर, तुम्हाला घ्यावी लागेल. मी एक कॉफी घेईन. शुअर, व्हाय नॉट. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. का? घर आणि करिअर खूप उत्तमरित्या सांभाळलंय तुम्ही. त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला, लगेच धावत पळत आला तुम्ही इकडे मायरासाठी.
ॲक्च्युली अब मायरा ही सब कुछ है मेरे लिए. तिच्या बाबतीत काही पण चुकीचं घडलं ना तर मी लगेच पॅनिक होते. पण काल मी येईपर्यंत तुम्ही छान सांभाळलं तिला. थँक्यू डॉक्टर. ओ ओ ॲक्च्युली मला काम आहे, मी जाते. बाय. मला आत्ताच्या आत्ता उधारी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर पोलीस कंप्लेंटच करेल मी. तुला आहे ना पट्ट्याने फोडला पाहिजे. तुला काळ्या पाहिजे शिक्षक द्यायला लावतो बघ. अरे काय बोलतोय का? अरे एवढ्यावरून एवढ्या मोठ्या भानगडीत कशाला पाडतोय? तुला 2 दिवस उधारी पाहिजे ना? अशी बी किती उधारी असायची? सांग किती झाली? 980. 980? अरे एवढी कशी झाली? कसं झालं म्हणजे म्हाताऱ्याला विचार. दूध म्हणू नका, अंडी म्हणू नका, भारीतल्या साबण म्हणू नका, भारीतले क्रीमा म्हणू नका, भारीतलं शॅम्पू म्हणू नका, भारीतलं ते केसाला डाय लावतात ना ते म्हणू नका. त्याला विचार म्हाताऱ्याला. थांब देत. ओके 1000. 20 रुपये व्याज समजायचं आणि इथेच ठेवायचं. आपण सुटायचं. सुटा सुटा. लाका 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 ना आम्या नाही म्हणजे गिरायकाला धमकी देऊन त्याच्याकडनं उधारी वसूल केलीस की. ही म्हणजे बताशावर कुस्ती खेळणाऱ्यांना डायरेक्ट महाराष्ट्र केसरीला उभा राहण्याचं झालंय बघ. नाही म्हणजे काय नक्की भानगड काय? ए भानगड ठेव बाजूला. मला आत्ताच्या आता उधारी पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर तुला माचीची काडी सुद्धा भेटणार नाही. अयो नको नको ना मग शेठ, अहो असं करू नका. तुमची उधारी द्यायची ना, हे घ्या 1000 रुपये. नामू शेठ तुमच्या बुकात तेवढी उधारी लिहून ठेवा. काय माझ्या शेडबीड बोलते, लाजवतोय लागा तू. नको ना शेठ, नको ना. मग काय तुला किडव्या म्हणू होय रे? बोल घ्या होड्या कदा तळा म्हणू माकडा. सांग की बधीर काय म्हणू? नाही नाही काय नको, यातलं काहीच नको बोलूस. तू मला शेठजीच बोल. बर नामू शेठ, तुम्हाला 1000 रुपयाची उधारी दिली का नाही ते बुकातनं खुडून ठेवा. ठेवतो. ना अरे पण असं काय झालंय तरी काय नक्की? म्हणजे तुझ्याकडे एवढी पावर आली, लोकांची भांडायला लागलायस ते. सांगतो. काय दिव्या मॅडमच्या संपर्कात होतं नाही का, तेव्हापासूनच असं झालंय. मॅडम मला म्हणल्या जर का तुला काय गरज पडली तर मला सांगायचं, मी आहे. नाही 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 म्हणजे दिव्या मॅडमनं तुझी चौकशी करायचं सोडून तुला हे सगळं बोलली बाई. खा बर माझी शपथ. तुझी शपथ? आता मॉलची खा. नाही नाही मॉलची मी नाही घेणार. ते शपथ बिपत नाही, त्याच्यावर मला विश्वास नाही. खरे माकडा, माझी शपथ घे म्हटल्यावर लगेच घेतलीस आणि मॉलची घे म्हटल्यावर तुझा विश्वास नाही बर. हा काय ते खरं खरं सांग मला, कशाला खोटं बोलतोय? त्यात काय झालं? उधारी वसूल होते ना, खोटं बोललं तर काय होतं? ए दाताळा, दातच पाडलं पाहिजे तुझं, नाही तर जीभ हसाडली पाहिजे एका भुकीतच. पोलीस स्टेशनला काय झालंय ते खरं खरं सांग मला. बजा पोलीस सांगत होते की मंजूचा घातपात झालाय. माझा काही विश्वास बसत नाही त्याच्यावर बघ. खरंच मंजूचा खून झाला असेल का? जर का झाला असेल तर कोणी का केला असेल? तुला सांगतो, माग जर का कोणी असेल का नाही त्याला जिताच गाडतो जाग्यावर एका भुकीतच. आये हाय का माझी आई घरात? आये अगं कशी आहेस तू? अगं किती दिवस झालं तुला कवा बघितलं असं झालं होतं बघ मला. अगं हळू हळू हळू, माझा काय जीव घेतीस का काय? अगं तुझा जीव कशाला गेल? उलट तुला चांगली माया घरी घेऊन जाणार आहे. हो 10-12 वर्ष झालं हीच बोलतेस.
पण तुला काय मुहूर्त भेटना मला तुझ्या घरी घेऊन जायचा. अगं आहे, मला न्यायची मस्त इच्छा आहे. तुला आत्ता उचलून मी घेऊन जाईल. पण काय आहे, तू जर गेली ना वाड्यातून तर हे तुझा लोक आणि ही तुझी सून अख्खा वाडा ऐकून खात्याला तर कधी तपास बी लागू देणार नाही. म्हणून मी तुला नेत नाही. राहू दे, तळाला भॉकन वरनं झाकान. तुझं बाद झाली सारवा सारव. आहे तू फक्त मलाच बोल, स्वतःच्या सुनेला नको बोलू. इतका वेळ झाला येऊन बसले, पण साधं पाणी बी विचारलं नाही अजून तुझ्या सुनानी मला. चहा ठेवत होती तुमच्यासाठी. वंदी अक्का, घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी जेवण न विचारता परत पाठवायची रीत नाही वाड्याची. ए तू नका शिकूस मला वाड्यातली रीत. पकड 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 बघा. कोण कोण पोरगी आहे गाई आणि ही तर काय करती? ए काय करती ग ही तर तू? हा, तू आमच्या आत्याकडे नको लक्ष देऊस. अशीच खडूस आहे ती. चल आपण खेळू, चल. कशाला खेक असताय व? आहे कोण आहे ग ही पोरगी? ही तर घराचं नुसतं मैदान लावलंय खेळायचं. अगं ते मुंबईसनं आल्यात. तिच्या आई कामावर जाती ना म्हणून तिला इथं सोडून जाते वाड्यात. मग तिला सांभाळायचं काय पैसे बिसे देतात का नाही? हा मग पैसे घेतात की फुकट वेळ सांभाळतात. आहे अगं काय चाललंय ह्या वाड्यात? इथं लोकांचे लेकरं खेळवतात काय? त्या डॉक्टरचे पैसे भाड्याचं खात्यात काय? हे नुसतं पैसे कमवतात आणि आम्ही बसतो चिचुका फोडत. ते काय नाही, त्या पुरीची आई जेवढं पैसे देते ना त्यातलं निम्म पैसे आणि डॉक्टरच्या भाड्यातलं निम्म पैसे मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. हा पाठवत्या डिंपलला घेऊन यायला सांग. तशी भीती आता त्या डॉक्टर जवळच असेल ना. म्हणजे अक्का तोंड सांभाळून बोला, माझ्या इतकी वाईट कोण नाही. काय काय करणार आहेस ग तू? माझी सखी भाची आहे ना, तिच्या काळजीपोटी बोलते मी. त्याच्यात काय चुकीचं बोलते? आणि तशी बी तू ना तिची सावत्र आईच आहे. हा मी तिच्या रक्ताच्या नात्याची आई, समजलं का? अक्का नाही बोललात यापुढे एक शब्द ऐकून घेणार नाही. इसरून जाईन या घरची पाहुणे आते. पोटच्या पोरापर्यंत जास्त जीव लावलाय मी. सावत्र म्हणताना तुमची जीभ कशी झडली नाही व? माझी जीभ झडायला काय खोटं बोलले का मी? आणि माझ्यावर आवाज चढून अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते. आज पातूर गप होते ना म्हणून तुमचं लय फावलं. पैसा मिळायला लागलाय ना, लय मात चढलाय तुम्हाला त्याचा. आता ना मी त्या डॉक्टरला वाड्यातून हाकलूनच देते आणि पोरगी बी कसं सांभाळताय ना तेच बघते. थांबा जरा. आहे बघ काय चाललंय हे तुझ्या घरात. अगं तुझं आधी थोबाड बंद कर. काय थोबाड बंद कर? बाबू, ए बाबू, अरे कुठं उलटलास तू? बघ जरा तुझ्या बायकोला. अगं जरा आवाज कमी कर की तुझा. नाव मोठं लक्षण खोट. तू दिसती मलाच बोलत राहा, बाकी काय करू नकोस. हा टोण्या एकटाच? मायरा कुठे? मला नाही माहिती कुठे. मंगलताई, मंगलताई. काय झालं? मायरा आत आहे का? नाही. मग कुठे? आयो मम्मी ती हरवली तर नसेल ना? अशी कशी हरवल र? देवा, लोकाची पोरगी कुठे गेली असेल? आणि नाही गावले तर केवढ्याला पडत. टोन्या, तिच्या संग राहायला काय झालं होतं तुला? अगं तुझ्या वंद्यात त्याच्यात भांडणं चालू होती आणि वंद्यात त्याच्या भांडणाला ते घाबरवून बाहेरून बसेल असं मला वाटलं होतं. आणि मला तुमची भांडणं बघायची होती म्हणून मी आतच थांबलो. टोन्या, भांडण म्हणजे काय पिक्चर आहे का? अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? एकतर ती पोरगी आहे या गावात नवीन, कुठं रस्ता बिस्ता चुकली म्हणजे तिच्या मम्मीला काय सांगायचं आपण? हे पहा, तुम्ही घाबरू नका, असेल इथेच कुठेतरी. टोण्या तू वाड्याच्या मागे बघ. डिंपल वाड्याच्या बाहेर बघ. मंगलताई आत बघा. मी वर बघतो. मायरा, 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 मायरा इकडे. मायरा तू इथे का लपली होतीस आणि एवढी का घाबरलीस? त्यांना भांडताना बघून मला खूप भीती वाटली. हो, माझे मम्मी बाबा पण असेच भांडायचे. अच्छा, म्हणून तू घाबरली होतीस. तुम्ही मला सोडून जाऊ नका. मायरा
डोंट वरी बेटा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. ये बरं इथे बस, ये. चॉकलेट खाणार? मायराला माझ्यासोबत जास्त कम्फर्टेबल वाटतंय आणि हेच तर हवं होतं मला. दिव्या, तुझी मुलगी किती गोड आहे अगं, पण तीच तुझा वीक पॉइंट आहे हे आज मला तुझ्याकडूनच कळालं. बरं झालं, तुझा वीक पॉइंट आता माझी ताकद होणार आहे. दिव्या, आता तू तयार राहा. उचलली जीभ लावली टाळ्याला. हा, कुणाबद्दल काय बोलतोय? कशाचं भान नाही. देवानं तोंड दिलंय म्हणून तोंडाला येईल ती बोलायचं. दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल त्याचा काय सुद्धा विचार करायचा नाही. असं कुठं असतंय का? एवढी का त्रासली आहेस ग? लाडाची मैनानं अंगाला हात लावून द्यायना. अगं बोलली असेल एखादा शब्द, तुझ्या काय अंगाला भोक पडलेत वय ग? आजवरलाही ऐकून घेतलंय त्यांचं, पण कधी सुद्धा त्यांना ऐकू अवघा शब्द बोलली नाही मी. आज तर हातच केली बाई त्यांनी. काय म्हणल्या? मी असं आवत राहीये. कधी तर सवतीसारखी वागली का हो तिच्याशी? मी कशाला खपून घेऊ त्यांचं? माझ्या डिंपल बद्दल, माझ्या नात्याबद्दल आणि डॉक्टरांबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही मी. नाहीतर ही घर सोडून जाती. होय तर आली मोठी घर सोडून जाणार वाडा सोडून बघ, बाहेर कोण थारा देत आहे का? माझी काळजी करू नका. मी गेल्यावर माझ्या माघारी कोण खायला देते ती बघा. मंगल, जाऊ दे ना, तो विषय सोडून दे. तुम्ही तुमच्या म्हणीला सूट दिली ना म्हणून हे सगळं झालंय. माझ्या पाठीशी उभे राहिलं असतं ना तर ही आली नसते. मंगल, मी तुझ्याच पाठीशी उभा आहे. होय का? मग तुमची बहीण आल्यावर तुमचं तोंड का उघडत नाही? बाबू, तू हिचं काय ऐकू नको. अरे तिला माझी लेक आलेली खपत नाही ना. तुमच्या लेकीला आमचं सुख बोचतंय, माझ्या पोरीला नाही. नाही मम्मी, बाद झाला आता. अरे किती भांडताय? तुमच्या याच भांडणामुळे ना ती बिचारी मायरा लपून बसली होती. ती जर आज घावली नसती ना तर तिच्या मम्मीने आपल्याला जेलमध्ये टाकलं असतं. ती हाय तोपर्यंत तरी शांत बसा. मी कुठं 4 पैसे कमवत्या त्याची तरी किंमत ठेवा. का तुम्हाला परत पहिल्यासारखे दिवस आणायचे आहेत? मी तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगत्या, मला या घरात परत गोंधळ नको. समजलं का? ए, आली मोठी गोंधळ घालू नका म्हणून सांगणारी. माझा वाडा आहे, मी गोंधळ घालील नाही तर काय बी करील. डॉक्टर, सॉरी डॉक्टर, आज उशीर झाला मला. फार त्रास झाला नाही ना तुम्हाला? अहो, त्रास कसला त्यात? लहान मुलांसोबत खेळायला मिळणं म्हणजे हे सुद्धा एक भाग्यच आहे. त्यांच्यासोबत आपल्यालाही लहान होता येतं. तुम्ही कधीपासून तिला असं घेऊन उभ्यात? तिला झोप लागली होती तर झोपायचं होतं ना? नाही, तिला झोपवलं असतं मी, पण झोपवताना तिला जाग आली असती म्हणून नाही झोपवलं. किती केअर करताय तुम्ही महाराजची. द्या मला, माझ्याकडे द्या तिला. पकडली तिने कॉलर. तिला असं खांद्यावर घेतलं ना की अशीच कॉलर पकडते. हरकत नाही, लहान मुलांना झोपेतून उठवायचं नसतं, नाहीतर त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. मी तुम्हाला घरी सोडा जातो, चला. नाही नाही, कशाला तुम्हाला उगीच त्रास, आम्ही जातो. द्या. नाही अहो, मायराने मला डॉक्टरचा अंकल म्हणून कधीच स्वीकारलंय, पण तुम्ही हे असं वागून मला परकेपणाची जाणीव करून देताना त्याचा खूप त्रास होतो. ठीक आहे, चला आम्हाला सोडायला. आता परकेपणाची जाणीव नाही झाली. माझा प्लॅन तर सक्सेस होतोय, पण मला हे विसरून चालणार नाही, ही ACP आहे.